तर या ठिकाणी 200 रुपये फूटचा एक बांधकामाचा बादशाह आहे, त्याला त्या प्रभागामध्ये टाकलेला आहे, परंतु या प्रभागामध्ये त्याचा भाचा आहे. काय 15 तारखेपर्यंत थांबा, प्रचार होऊन दे, उमेदवार आमचे निवडून येऊन दे, सगळे हिशोब चुकते करू. ये आरोप लगते हैं आप। जो लोगों के दिल की बात है ना, वो मैं भाषण के माध्यम से करता हूँ. जिनको भड़कना वो भड़क सकते हैं, मेरे को कुछ फर्क नहीं पड़ता है. एवढंच सांगायचं आहे, इंतजार है सिर्फ एक मौके का, इंतजार है सिर्फ एक मौके का, लेना है बदला हर एक धोखे का. तुमने एक मारा है हम चार मारेंगे, तुमने एक मारा है हम चार मारेंगे, तुमने एक मारा है हम चार मारेंगे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे मनवेल पाड्यामध्ये, प्रभाग क्रमांक 6 मध्ये. या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी मंत्री नितेश राणे येऊन गेले. मंत्री नितेश राणे यांनी बहुजन विकास आघाडी या पक्षावरती नाव न घेता टीका केली. पाहूया या संदर्भात मंत्री नितेश राणे नेमकं काय म्हणाले. आज तुम्ही या ठिकाणी आला आहे, वसई विरार शहर महानगरपालिकेची प्रचार सभा आहे. इथे येऊन तुम्हाला कोणते प्रश्न वाटले की जे सोटवले गेले? पायाभूत सुविधा सारखे मूलभूत विषय, 18 प्रकारचे नागरी सुविधा जे आपण महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना द्यायच्या असतात, आज सगळ्यातूनच ह्या लोकांना वंचित ठेवलं जातं. चांगल्या हॉस्पिटलची सुविधा नाही आहे, इथे पाण्याची सुविधा नाही आहे. या सगळ्या सुविधा आम्हाला जसं खासदारकीमध्ये संधी दिली, आमदारकीमध्ये राजन नाईकजींच्या रूपाने आमदार दिला, तसं महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या विचाराचा अगर महापौर दिला, नगरसेवक म्हणजे आमचे निवडून दिले, तर सगळ्याचे सगळे 18 प्रकारचे नागरी सुविधा आणि विकास करण्याची जबाबदारी ही देवाभाऊच्या वतीने आम्ही घेतो, हा विश्वास आजच्या निमित्ताने दिलेला आहे. सर, या ठिकाणी 200 रुपये फूटचा एक बांधकामाचा बादशाह आहे, त्याला त्या प्रभागामध्ये टाकलेला आहे, परंतु या प्रभागामध्ये त्याचा भाचा आहे. संदर्भात तुम्ही काय 15 तारखेपर्यंत थांबा, प्रचार होऊन दे, उमेदवार आमचे निवडून येऊन दे, सगळे हिशोब चुकते करू. सर, आप तुम्हाला चाहते हैं वहाँ से भड़काऊ भाषण क्यों देते हैं? ये आरोप लगते हैं आप। जो लोगों के दिल की बात है ना, वो मैं भाषण के माध्यम से करता हूँ. जिनको भड़कना वो भड़क सकते हैं, मेरे को कुछ फर्क नहीं पड़ता है. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे मनीष राऊत यांनी आज नितेश राणे यांच्यासोबत भाषण केलेलं आहे. ते मनीष राऊत आपल्या सोबत आहेत. पक्ष बदलल्याच्या नंतर प्रथमच मनीष राऊत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मनीषजी, कसं वातावरण आहे? तुम्ही पूर्वी बहुजनमध्ये होतात, आता भाजपमध्ये आहात. थेट लढा आता तुमचा पूर्वीच्या पक्षाशी आहे, काय सांगाल? नाही बघा, लढा जो आहे तो इकडच्या विकासासाठी आहे. मी राणेसाहेबांना स्पष्ट सांगितलेलं आहे, आमच्या नागरिकांसाठी पाण्याची टाकी, आमचं बोलणं झालेलं आहे. इकडे जी काही चालत असेल छोटी मोठी दादागिरी आहे, हप्तेखोरगिरी आहे, ती बंद व्हावी. मला फक्त काय आहे एवढंच सांगायचं आहे, इंतजार है सिर्फ एक मौके का, इंतजार है सिर्फ एक मौके का, लेना है बदला हर एक धोखे का. तुमने एक मारा है हम चार मारेंगे, तुमने एक मारा है हम चार मारेंगे असं सांगत मनीष राऊत यांनी नेमका कोणाला इशारा दिलेला आहे हे आपल्याला 16 तारखेलाच कळेल. परंतु मनीष राऊत यांच्या येण्याने भारतीय जनता पार्टीला मोठी लॉटरी लागलेली आहे, हे मात्र खरं. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.